तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या बोलतात. आपण थेट जाऊयात. बऱ्यापैकी तोडण्याचा प्रयत्न तिथं केला, पण इथं जिथं दारू विकली जाते अजूनपर्यंत पोलीस आलेलं नाही. आणि याच्या आधी जेव्हा केव्हा पोलीस आलेले, लोकांचं मत आहे की इथं येऊन फक्त पोलिसांनी पैसे घेतलेले आहेत, कारवाई केलेली नाही. त्यामुळे अशा ठिकाणी जर दारू उघड उघड विकली जात असेल, पोलीस येऊन पैसे घेत असतील, तर पोलीस प्रशासन सुद्धा या दारू विक्रीमध्ये सहभाग आहे, त्यांचा हफ्ते वसुली घेतात. म्हणून मोठ्या प्रमाणात अशी दारू विकली जाते आणि त्यात गरिबाची माणसं आतापर्यंत 18 पेक्षा जास्त मेले. कारवाई करू आम्ही, नाही त्या ठिकाणी जेसीबी लावली जाते, बुलडोजर कारवाई केली जाते. हे बघा, गरिबांच्या झोपड्यावरती बुलडोजर चालला मुंबईच्या गरीबनगरमध्ये, पण इथं मात्र दिसत नाही ती कारवाई. काय झालंय, आता मोठे मोठे नेते की जे म्हणणारे हिंदूवर अन्याय होतो, एकतर या भाजपच्या काळामध्येच मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने हिंदूंवर अत्याचार होते असं आपल्याला म्हणावं लागेल. आता इथं जे दारू पिऊन मेलेत त्यात हिंदू नाहीत का? दारू विकणारे जे कोण आहेत ते कोण आहेत हे तुम्ही शोधा. बुलडोजर तुम्ही फक्त धर्म बघून तिथं चालवता. मग जिथं अशा चुकीच्या गोष्टी होतात, ज्याच्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे गरिबाचा तिथं मृत्यू होतो, त्यात हिंदू समाजाचे सुद्धा असतात, तेव्हा हे सरकार कुठे गेले? हे चुरूचुरू पोपट्यासारखे बोलणारे, बिळात जाऊन लपणारे बाहेरून आता बोलावं का इथं काय सामान्य व्यक्ती मेले नाहीत का, हिंदू मेले नाहीत का? त्यामुळे राजकारण केलं जातं. बुलडोजर फक्त धर्म बघून तिथं चालवला जातो. पण अशा पद्धतीने जिथं सामान्य लोक सर्व समाजाची दगावतात, मरतात, त्या मात्र बाबतीत तिथं चुपचाप बिळात जाऊन सगळे हे सत्ताधारी बसतात. पुण्यामध्ये येऊन दापोडी पोलिसांनी कारवाई केली, मात्र पुण्यातल्या स्थानिक म्हणजे हडपसर असेल, काळेपडा पोलिसांना याची कल्पना नव्हती. पोलीस माहिती देत होती की फक्त उलट्या झाल्या. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला का? अहो, पोलीस